आता पुणे महानगरपालिकेने एजंट ठेवलं, एजंट तुमच्या नावाने 2 लाख रुपये मागितलेले आहे. अहो ऐका सर, मी इथं आले अर्धावर्ड केले, तुम्ही चोर आहे चोर आहे, मग तुम्ही माझ्यावर काही ना काही ऍक्शन करणारच ना, करणार का नाही मला सांगा. तुम्ही नुसतं ऐकून घेणार आणि साहेब आपल्या नावाने मागितली सर, तुमच्या नावाने बघितलं ना. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियन पुणे महानगरपालिकेमधील ठेकेदारी व रोजंदारीवरील सफाई कर्मचारी यांना पुणे मनपा सेवेत कायम करण्याबाबत 2012 पासून प्रलंबित असलेल्या प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत आहे. याबाबत आज युनियनच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे व उपआयुक्त सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिका प्रतिभा पाटील यांच्याशी या संदर्भातील चर्चा करण्यात आली. यावेळी प्रश्नांची उत्तरे न देता उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. न्यायालयाकडून आदेश आल्यानंतरही त्याचे पालन केले जात नसल्याने 8 आठवड्यात सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही दिरंगाई केली जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी 1 मे पासून पुणे महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलनास सुरुवात केली जाणार आहे, असे महानगरपालिका आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी डॉक्टर सुधाकर पणेकर, ॲडव्होकेट रशीद सिद्दीकी, ॲडव्होकेट नितीन नगरकर, परवीन लालबिगे, प्रदेश सचिव रवी भिंगानिया, अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने, सचिव रवी बेंगळे, सूर्यकांत यादव, बाबा गुणेवार, विकास कुचेकर, अजित मापारे, तेजस्विनी सडेकर, प्राची खटावकर, रत्नाताई काळे आदी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज BA काय असेल ते, सचिव संदीप कदम, त्यानंतर लाडके समाजाचे उद्दिष्ट असलेले की जेणेकरून समाजाचे खूप लाड करणारे ते प्रताप सोलंकी, तुम्हाला पण माहिती आहे, त्याला उपाध्यक्षपद दिलं. त्यांना आम्ही भेटल्याच्या नंतर ते म्हणले अधिकाऱ्यांना भेटायचे आम्हाला 2 लाख रुपये लागतात. ऐका तर खरं, त्यावेळेस आमचे माने हातवरकर, यादव हातवरकर, ते दोघं तिघं तुमच्याकडे आले, यांना बाहेर बसवलं. ते बाहेर आल्याचे म्हणले केंद्रे साहेब 2 लाख रुपये घेतल्याशिवाय मिटिंग नाही करत. म्हणलं लिखी दिले तुम्हाला, तुम्ही मग काय वाचता काय साहेब तुम्ही? मग ऐकायला 4 पत्र दिलेत मी, 4 माझ्यावर सगळे होते, सगळे होते मीटिंगला. हो पण साहेब बघा ना तुम्ही पत्र आम्ही काय दिलंय होते. मी असं म्हणत नाही. हो का साहेब, माझा तुमच्या पूर्ण भरोसा. मी जर म्हणलं असतं केंद्र साहेबांनी खरं मागितलं तर तुम्हाला माहिती मी गप्प असणार असं नाहीये. पण मला माहिती आहे आपण दोघांनी काय केलं आणि काय नाही. ते मागचं पुढचं जाऊ द्या, पुढे जाऊ द्या. त्यामुळं आम्हाला शंका आली. म्हणलं आम्हाला केंद्र साहेबांची मिटिंग घालून फक्त केंद्र साहेबांनी बोला की साहेब यांची फाईल तुमच्याकडे, असंच ना. ते म्हणले ना केंद्र साहेब सक्षम नाही अधिकार निर्णय घ्यायला. त्यांनी आम्हाला कुठं पाठवलं, पृथ्वीराज BA, त्यास विनंती देण्या प्रताप सोलंकी, शैलेश चव्हाण, महेंद्र लालबिगे, टू स्टार अजून एक 4था माणूस कोणतरी सुटतोय माझ्याकडनं, तेजी, हे सगळं त्या पदावर आहे. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्हीच त्यांना गठीत केलं, तुम्हीच त्यांना ताट दिले. ह्याच्यात तुमचा इन्करेज होऊ शकत नाही, कारण तुम्हीच गठीत केल्याच्या पत्र वाटप तुमच्या हस्ते त्यांना झालेलं आहे. ते आतमध्ये गेले, आमच्या 4-5 लोकांना बाहेर होते, म्हणजे काम झालंय. आता 2 लाख रुपये ना किती लाख रुपये पाहिजे, 4 लाख रुपये. म्हणून आम्ही काय गेलो, ऐकताना फोनवर सांगितलं साहेब अशाने असं झालंय. पुणे महानगरपालिकेने एजंट ठेवलं, एजंट जोपर्यंत एजंटची बोली होत नाही तोपर्यंत अधिकारी आम्हाला टायमिंग देत नाहीये. त्यामुळे साहेब आम्ही काय केलं, आयुक्त म्हणले आम्हाला लिखी द्या, असं वरच तुम्ही उद्या पंतप्रधानावर आरोप करता. म्हणून साहेब आम्ही पत्र दिलं होतं की प्रताप सोलंकीने आमच्याकडे 50,000 रुपये घेतले, त्याच्यावर थोडीच कारवाई करा. तुम्हाला अधिकार नाही का फक्त मला सांगा मीटिंग लावायचं आयुक्त साहेबांचं? नाही ना. मग दौंडकर साहेबांनी कशी काय लावली ती मीटिंग? दौंडकर साहेबांनी कशी काय लावली? तुम्ही कामगार कल्याण अधिकारी जी इन्फॉर्मेशन आहे ती मी सांगू शकते. मोठ्याच्या आदेशानं ठीक आहे ना, तुम्ही सांगा माहिती. तुम्ही तुमच्याकडे ज्या फॅक्ट्स असतील ते तुम्ही सांगा, माझ्याकडे ज्या असतील त्या मी सांगेन. पण आपल्याकडे जी माहिती आहे, आता कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने झाला आहे, ती ऑर्डर तरी आपल्याकडे आहे ना मॅडम? नाही, हा तुमचा जो विषय आहे ना, मला बघावा लागेल. अजून 30 तारखेला म्हणजे अजून आपल्याला माहित नसतं, त्या सेम भूमिका आहे ना, ते अधिकारी घेणार, त्या जे आयुक्त मीटिंगच्या दिवशी मी माहिती घेऊन बसेल साहेब. ऐका ना, तुम्ही काय बोलणार नाही. त्यांच्याकडे जो विषय ते सुद्धा ते कळत नाहीये. ते 12 महिने झाले, एक सेविका रिटायर झाले, अजून तिला काम घेतलं नाही. हा त्यांच्याकडे जॉब आहे, पण ते उत्तर देऊ शकत नाहीये. 40 वर्ष घाणीत काम करणारा त्यांचं नाव आहे कमल पांडुरंग भोसले. आज त्या बायला तुम्ही दारोदार पळवताय, जा इकडं जा तिकडं.
ती बाई म्हातारी कुठं कुठं पळणार. 9 महिन्यानंतर शिवेगाळे झाले किंवा शाब्दिक चकामक झाले, आमच्या वकिलांनी गेलं, पेन्शन चालू झाली, परवा दिवशी चेक दिलाय 9 महिन्यानंतर. आणि तुम्ही म्हणता की माझ्या अतिरिक्त तो विषय नाहीये, जो आहे त्याच्यावर तरी निर्णय घेताय का तुम्ही योग्य आहे? त्यांना ज्या लेडीज विषयी बोललेले आहेत ते कोण आहेत त्यांना उद्या सकाळी माझ्याकडे भेटायला पाठवा. काय केस आहे त्याच्या डिटेल्स मीटिंगच्या दिवशी मी तुम्हाला सांगते. त्यामुळे असं जे वेग पद्धतीने जर काही बोलत का बोलतो? ही तळमळ आहे. 40 वर्ष बेगळे साहेब, 40 वर्ष वापर माणसांनी आता ऐक हे तळमळ तुम्ही जाणून घेऊ शकता. तुम्ही वियोग म्हणणार आमची दुःखाची मला ते बोलताना त्याचं कारण का बरेच आहे म्हणून ते बोलतोय. कोण आहेत लेडीज त्यांची काय केस आहे मला भेटायला सांगा. आता हे बघा, दुसरी केस पण देऊन टाका ना त्यांना वेगळे साहेबांची. सक्षम नाही होतात ना, त्यांना आम्ही बोललेला राग येतोय. पण हे माणसाला 40 वर्ष झालं, त्यांना कामाला नाही लावलं. त्यांचं 2017 पासून पुणे महानगरपालिकेमध्ये रोजंदारीवर आणि खड्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 428 प्रकार प्रलंबित होता. आणि त्या काळातल्या तत्कालीन आयुक्तांनी उद्या तुम्हाला ऑर्डर देतो, उद्या तुम्ही ऑर्डर घेऊन जा असं सांगून या सर्व कर्मचाऱ्यांना 2 दिवस नंतर बोलून घेतला. ऑर्डर घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आज आम्ही ऑर्डर देणार होते पण आम्ही ते टेंडर कॅन्सल केलेलं आहे, त्यामुळे आता ऑर्डर देऊ शकत नाही. त्यापासून सतीश वसंत लालबिगी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलन, मी देखील त्यांच्यासोबत होते. पंतप्रधान देखील याचे नोंद घेऊन पत्र आयुक्तांना दिलेलं आहे. बाबा या जो डॉक्टर पणिकर आणि सतीश लालबिगी यांच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घ्या आणि पंतप्रधान कार्यालयामध्ये आम्हाला कळवा म्हणून मोदी साहेबांच्या कार्यालयातून सुद्धा पत्र पुणे नगरपालिकेच्या आयुक्तांना आलेलं आहे. तरी सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये अंधारुंद कारभार असल्यामुळे अनेक करप्शन, अनेक अधिकारी खोटा दाखला घेऊन त्या खुर्चीवर बसलेला आहे. बीडकर सारखा माणूस आपल्याला कल्पना असेल, मी पत्रकार परिषद 2 दिवस घेणार आहोत. मुख्य सुरक्षा अधिकारी बीडकर सारखा माणूस गुजरात आहे का कुठून तरी नकली दाखला घेऊन येऊन त्या प्रमाणपत्र दाखवून त्या मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून बसलेला आहे. अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेमध्ये होते. म्हणून या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही म्हणून उच्च न्यायालयामध्ये आम्ही दावा घातला. तिथं 2012 मध्ये पेटिशन टाकले, रिपेटिशन टाकले. कोर्टाने आदेश दिला आणि पुढील जो भरती प्रक्रिया होईल त्यामध्ये प्राधान्य या कर्मचाऱ्यांना देण्यात यावं अशा प्रकारचा निर्णय त्यावेळेला उच्च न्यायालयाने दिलेला होता. त्या आदेशाचे पालन त्याच्यानंतर सुद्धा ते आदेश आल्यानंतर सुद्धा अनेक भरती प्रक्रिया पुणे महानगरपालिकेमध्ये क्लास 4च्या क्लास 3च्या वगैरे झाले, परंतु या कर्मचाऱ्याला कुठे न्याय मिळाला नाही. म्हणून 2022ला पुन्हा एक तक्रार अर्जी आमच्या वकील साहेब आपल्याला माहिती देणारच होते, त्यांच्या मार्फत आपण हायकोर्टामध्ये दाखल केले. हायकोर्टाने आता एक आदेश दिला की 8 आठवड्यामध्ये तुम्ही सदर लोकांच्या बरोबर बैठक घेऊन त्याचा निर्णय घ्या आणि ते आम्हाला कळवा अशा पद्धतीचा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आहे. कारण ती या महानगरपालिकेचे अधिकारी असं आहे, न्यायालयाच्या आदेशचं पालन कुठे करत नाही. आपल्याला कल्पना असं करोडो रुपयाचे कोड्याला होते, करोडो रुपये घेऊन लोक तिथं भरती करत असतो, त्याला कुठं प्रमाणपत्र बघितलं जात नाही. अशा पद्धतीने इथं होतं. म्हणून आमच्या लालबिगी साहेबांनी अनेक नेत्याला, मुख्यमंत्री असन, उपमुख्यमंत्री असन, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असन त्यांना भेटला. त्याच्यानंतर पुणे नगरपालिकेच्या आयुक्तांना फोन केला. आयुक्तांना सांगितलं तुम्हाला तातडीच्या मीटिंग लावायला मी सांगतो, पण त्या आयुक्तांना सांगून सुद्धा मीटिंग झाला नाही. मग एक दिवस या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन या आमचे जो नेताजी आहे सतीशजी आयुक्तांना डायरेक्ट भेटल्यानंतर त्या निवेदनमध्ये त्यांना रिमार्क मारले, बाबा सामान्य प्रशासन विभाग आणि कामगार कल्याण अधिकारी विभाग यांना तातडीने मीटिंग लिहून त्याचा अहवाल माझ्याकडे पाठवा. पण त्यांनी आदेश देऊनही आयुक्तांच्या आदेशाचे पालन इथले कालचे जो कर्मचारी उपायुक्त असेल, कोण कामगार कल्याण अधिकारी असेल, ऐकत नाही. म्हणून पुन्हा एकदा त्या आयुक्तांना संपर्क केला असता
आज संध्याकाळी 5 वाजेचं टायमिंग दिलेले होते. दुर्दैव आहे म्हणाल लगन, कष्टकरी माणूस, दलित कर्मचारी या उपाशी तपाशी मेला तरी या पुणे महानगरपालिकेला काय घेणं देणं नाही. आयुक्त मीटिंगला वेळ देऊन गेले, त्या उपस्थित न राहता निघून गेले. अशा पद्धतीचे प्रकार या ठिकाणी होत आहे. तर मी या सर्वप्रथम याचा मी निषेध करतो, कारण की नाहीतर तुम्ही वेळ द्यायचं नाही, दिलेले शब्द पाळायला पाहिजे. एखादा तुम्ही IPS अधिकारी आहे, IAS अधिकारी आहे, तुम्ही या ठिकाणी आयुक्त म्हणून आलेला आहे, तुम्ही नागरिकांना किंवा एखादा ट्रेडी कामगार युनियनला वेळ देतोय. वेळ दिल्यानंतर तुम्हाला तरी जमत नसेल, तुम्ही संबंधित कोण त्यांचे असिस्टंट असेल त्यांना सांगून तुम्ही द्यायला पाहिजे, त्यांच्याबरोबर मीटिंग लावायला पाहिजे. अशा पद्धतीचा प्रत्येक ठिकाणी होत असतो. पुणे महानगरपालिकेमध्ये मात्र काहीच होत नाही, म्हणून याचा मी निषेध करतो. आणि आता आम्ही सगळ्याकडे फिरल्यानंतर एक लव्ह लेटर आमच्या हातात भेटला. 30 तारखेला ऍडिशनल कमिशनच्या बरोबर तुमचं मीटिंग लावलेलं आहे, त्यामध्ये तुमचा निकाल होईल अशा पद्धतीचं त्यांनी एक पत्र आज दिलेलं आहे. तर 30 तारखेला मला तरी वाटत नाही 30 तारखेला पण होणार नाही. 30ला तरी नाही झाला, आम्ही सर्व कोणत्या पद्धतीने आंदोलन करणार आहे हे आम्ही आता सांगणार नाही. एकदा मी केलेलं होतं, गेट पूर्ण ताला लावलं होते, आणि एकदा केलं होतं, एकदा रस्त्यावर उतरलं होतं, सगळं गाडी अडवलं होता. आता उद्याचे जो आंदोलन आहे होणारा 1 तारखेचे होणारं आंदोलन यापाशी एक वेगळ्या पद्धतीचं असेल. जो काही नुकसान होईल हे पूर्ण महानगरपालिकेच्या आयुक्त, सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकारी, तुमच्या कामगार कल्याण विभागाच्या प्रमुख कोण असन हे त्याचे जबाबदार असन, अशा प्रकारच्या आमच्या भूमिका आहे. कसं आहे, 2012ला आम्ही एक रिट पिटिशन दाखल केली होती. त्यानंतर आमची बाजूला निकाल लागला. त्यानंतर जेव्हा आम्ही ऑर्डर घेऊन महानगरपालिका उच्च अधिकारीकडे आले की बाबा असं असं आमच्या कोर्टाने ऑर्डर केली, तर ते म्हटले आमचा टेंडर कॅन्सल झाला. त्यानंतर परत आम्ही 2022ला एक रिट पिटिशन दाखल केली मुंबई हायकोर्टात. त्याचा निकाल लागला 2024ला. आता 2024 मध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कोर्टाने की बाबा 8 आठवड्यानंतर म्हणजे 8 वीक मध्ये तुम्ही कम्युनिकेशन करा आणि ह्यांचा काय तोडगा आहे, जे काही रिक्त जागा ते भरा, असं त्यांनी आदेश दिला होता. परंतु आता ते म्हणते नाही बघू करू, असं झालं तसं झालं. म्हणजे आता त्यानंतर आम्ही कोर्ट ऑफ कंडम आणि जे 2012 ते आजपर्यंत आम्ही हे मागणार आहे कंपन्सेशन सूट पण आम्ही दाखल केली आहे आणि कोर्ट ऑफ कंडम पण आम्ही दाखल केलं. आज विषय असा आहे मान्यवर, हे प्रशासनापैकी सामान्य प्रशासन असू दे, सल्लागार कामगार असू दे, कोणी जबाबदारी घेत नाही, मान्य आयुक्तांपर्यंत भेटू देत नाही, उडवाउडवीची उत्तरं देतात, तुमची संघटना मान्यता प्राप्त नाहीये अशा सबबी सांगण्यात येतात. सोम्या गोळम्यांच्या हस्तक्षेप हे अधिकारी बेजबाबदारीपणे आपल्या जबाबदारीचं वहन करत नाही. सोम्या गोळम्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या आमच्या मान्यता प्राप्त 1800 सदस्य आहेत संघटनेचे आणि ह्या संघटनेला ते मान्यता प्राप्त नाहीये असं घोषित करतात. आज पालकमंत्र्यांना भेटल्यानंतर, सामाजिक न्याय मंत्र्यांना मी स्वतः भेटल्यानंतर पालकमंत्र्यांनी आणि सामाजिक न्याय मंत्र्यांनी लंडनला जाण्यापूर्वी आयुक्तांना फोन केले. आयुक्तांशी मी स्वतः फोनवर बोललो. आयुक्तांनी मला सांगितलं की तुम्ही उपायुक्तांशी बोला. मी आयुक्तांना स्पष्ट शब्दात सांगितलं हे सक्षम अधिकारी नाहीये, आपल्या अखत्यारीत येतं, आपली वेळ द्या. मान्य आयुक्तांनी आज संध्याकाळी 5 वाजताची वेळ देऊ केली. आज आम्ही समस्त संघटनेचे कार्यकारी अधिकारी, संघटनेची जी उमेदवार आहेत 442 लोक जे न्याय प्रतीक्षेत आहेत, एवढे सगळे आले. आयुक्त साहेबांनी आता मला परत फोन करून सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे, DCM साहेबांचा कार्यक्रम आहे. सकाळपासून सबब सांगितली, पुरंदर विमानतळाचं काम चालू आहे, त्या अनुषंगानं नागरी उड्डयन मंत्र्यांबरोबर मीटिंग आहे. आता सांगितलं की तुम्ही आयुक्तांबरोबर बोलून घ्या. आयुक्त सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्यानं बघत नाहीये. गेली 18 वर्ष आम्ही हा लढा देतोय. ह्या बाबतीत आम्ही कुठलाच निर्णय न झाल्या कारणानं 1 मे रोजी कामगार दिवसाचं औचित्य साधून आम्ही उपोषणाचं आणि वेगळं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. या दिवशी आमचा निर्णय नाही झाला 30 तारखेपर्यंत, तर आम्ही 1 तारखेपासून आमरण उपोषण आणि वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करू. यानंतर कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर यासाठी सर्वस्वी आयुक्त, महानगरपालिका ही जबाबदार राहील.